उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्याकरिता अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं राबविण्यात येणारी स्वच्छता डेंग्यू जनजागृती मोहीम आणखी 4 आठवडे राबविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे। पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीनं गेल्या 8 आठवड्यांपासून जनजागृती मोहीम सुरू आहे। नगरकरांच्या सहकार्यामुळे आपण सर्व डेंग्यू, झिका आदी विषाणूजन्य आजार रोखण्यात यशस्वी झालो असलो तरी आणखी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याने ही जनजागृती मोहीम पुढील 4 आठवडे चालविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली। विषाणूजन्य आजार जनजागृती मोहिमेच्या 8व्या आठवड्यात चिपाडेमळा सारसनगर भागात प्रत्यक्ष भेटी देत डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहे, तर खबरदारीच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली। यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना आयुक्त डांगे बोलत होते। यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, नगरकरांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यात मनपा प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे। मनपाने गेल्या 7 आठवड्यांपासून राबवलेल्या विषाणूजन्य आजार जनजागृती मोहिमेमुळे रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून येते आहे। मनपा प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद आहे असं देखील यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी म्हटलंय। तर यावेळी बोलताना अजय पिसुटे म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात। विषाणूजन्य आजार प्रतिबंधासाठी आमचे महापालिकेला नेहमीच सहकार्य असेल। त्या माध्यमातून डास उत्पत्ती रोखण्याकरिता प्रभावी उपाययोजना म्हणून व्हेंट पाईपला जाळ्या बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। तर यावेळी बोलताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे म्हणाले, पावसाळ्यातील आजार रोखण्याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने आणि आरोग्य विभागाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले। मात्र अहमदनगर शहरात चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत असल्याने त्यावर देखील प्रभावी उपाययोजना सुरू करण्यात आल्यात। यासाठी देखील नगरकरांचं सहकार्य अपेक्षित आहे असं डॉक्टर बोरगे यांनी म्हटलंय। यावेळी माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, प्रियंका पिसोटे, डॉक्टर सचिन गांधी, डॉक्टर निशांत गरुड, डॉक्टर संदीप राऊत, डॉक्टर आयशा शेख, डॉक्टर अश्विनी मरकड, डॉक्टर सृष्टी बनसोडे, पुरुषोत्तम आडेप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरमधलेच लोक यांनी एक संघटना केली आहे आणि लोकांसाठी लोकविमुख असे लोकांना उपयुक्त असे आम्ही कामं करत असतो। तर या संदर्भात आम्हाला पुरुषोत्तम सर अप्रोच झाले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आता मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया हे डासांपासून उत्पत्ती होणारे जे रोग आहेत ते नगरमध्ये खूप फोफवत आहेत। तर आता हे पावसाळ्याच्या दिवसात ठीक आहे, आपण पाणी साठवणार नाही किंवा पाण्यापासून आपण काळजी घेऊ आणि सर्व गोष्टी करू। 12ही महिने डास कसे कमी होतील याच्यावरती काहीतरी काम केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने महानगरपालिकेचं हेल्थ डिपार्टमेंट आणि आम्ही एक सोपी, उपयुक्त आणि चांगली त्याच्यावरती मार्ग काढला आहे। ते म्हणजे आम्ही अशा नेट्स तयार केलेल्या आहेत। थोडक्यात काय होतं, आपले बाथरूमचे वेंट पाईप्स असतात ते आपल्या घराच्या वरती जात असतात। आता या पावसाळ्याच्या दिवसात ठीक आहे डास तयार होतील, पण बाकी 12 महिने नगरमध्ये डास का जास्त असतात? ते या वेंट पाईपमध्ये काय होतं की हा वेंट पाईप बाथरूमचा असतो, टॉयलेट बाथरूमचा असतो, तिथं नेहमी म्हणजे ती ओलावा असतो, ती घाण साचलेली असते। ते एक डासांसाठी परफेक्ट ब्रीडिंग ग्राउंड असतं। डास कायम तिथं तयार होत असतात आणि त्या वेंट पाईपद्वारे बाहेर येत असतात। जर का या वेंट पाईपला आपण अशा पद्धतीची नेट लावली आणि बांधून टाकलं ते जाळीमुळं व्हेंटिलेशन चालत राहील, आपलं काम पण होईल आणि तिथून डास असो किंवा इतर कीटाणू असो, किडे असो, हे बाहेर निसर्गात येणार नाही आणि याच्यापासून आपल्याला संरक्षण। नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक अहमदनगर महापालिका। अहमदनगर महापालिकेच्या वतीने डेंग्यूमुक्त अहमदनगर शहर अभियान राबवण्यात येत आहे। मागील 7 आठवडे आपण शहराच्या विविध भागामध्ये प्रत्यक्ष जाऊन कंटेनर सर्वे केला, जनजागृती केली। आज 8व्या रविवारी सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आपण चिपाडे पार्क, सारसनगर या भागामध्ये ही कंटेनर तपासणीची मोहीम राबवली। ही कंटेनर तपासणीची मोहीम राबवत असताना लोकांमध्ये जनजागृती आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या समोर आपण त्यांच्या घरातील कंटेनरची तपासणी केली। या परिसरामध्ये काही कुंड्यामध्ये आपल्याला डेंग्यू डासाच्या ज्या लार्वी आहेत, आळ्या आहेत, त्या आढळल्या। आजच्या 8व्या रविवारी
या अभियानामध्ये आमच्या समवेत खास करून समाविष्ट झालेले नव्याने सन्माननीय श्री पिसोटे सर रोटरी क्लब यांनी देखील यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला। रोटरी क्लबच्या माध्यमातून भविष्यात या डेंग्यूमुक्त अहमदनगर अभियानाला सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी आपल्या घरातील ज्या व्हेंट पाईप आहेत त्या कव्हर करण्यासाठी 1000 पिशव्या अहमदनगर महापालिकेच्या आशा वर्करच्या स्टाफकडे दिलेल्या आहे। त्या ज्यावेळी कंटेनर सर्व्हिससाठी घरभेटी देतील त्यावेळी त्या ठिकाणचे असणारे जे सेप्टिक टँकवरचे व्हेंट पाईप आहेत त्याला त्या जाळ्या अडकावतील आणि जे ब्रीडिंग ग्राउंड आहे ते ब्रीडिंग ग्राउंड बंद करण्यामध्ये त्यामध्ये निश्चितपणे मदत होणार आहे। मी अहमदनगर शहरातील सर्वांना आव्हानाने विनंती करतो की या डेंग्यूमुक्त अभियानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करावी। आपल्या घरातील स्वच्छ पाण्याचे साठे अडगळीच्या वस्तू आपण तपासावेत आणि त्याचबरोबर आपल्या शेजारी आपल्या परिसरात आपल्या गल्लीत चाळीत अपार्टमेंटमध्ये बिल्डिंगमध्ये हे डेंग्यूमुक्त अभियान राबवावं असं मी आव्हानाने विनंती करतो। प्रतिनिधी जाहिद शेख, न्यूज टुडे 24 अहमदनगर।